विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताकरता उपोषणामध्ये संबंधित घटकांनी सहभागी व्हावे. नरेश ईश्वरकर यांचे आव्हान. साहित्य संस्था वाचवा, विदर्भ साहित्य संघ वाचवा. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांना अध्यक्ष म्हणून तसेच त्यांच्या पॅनलमध्ये असणाऱ्या संपूर्ण 22 कार्यकारी मंडळ सदस्यांना निर्वाचनाधिकाऱ्यानं मतदाराला मत देण्याच्या प्रक्रियेच्या केलेल्या निर्देशानुसार मत देऊन विदर्भ साहित्य संघ वाचवा असे आव्हान भालचंद्र जोशी यांनी भंडारा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. हो, काय सांगा, साखळी उपोषणच्या बसल्यानं काय सांगा. आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. भीती निर्माण कसं आहे, आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहे आणि शिक्षक हे महत्वाचा विषय आहे. आणि जिल्ह्यामध्ये शिक्षक, ग्रामीण भागामध्ये शिक्षक नाही आहे आणि प्रत्येक जिल्हा शाळेला गावागावातून लोक खूप म्हणजे चिल्लावून राहिलेले आहेत. आणि आज उद्या शाळा, जिल्हा परिषद शाळा पुढच्या सत्रामध्ये, या सत्रामध्ये संपूर्ण ही जिल्हा परिषदच्या एक ठराव घेऊन येणारी आम्ही 300-350 स्वयंसेवक कसे तरी गुणवत्ता विकास निधीच्या अंतर्गत पैसे शाळेला पोहोचवलेले आहे. परंतु हे जे भौतिक सुविधेचे पैसे आहेत, जे जिल्हा परिषद शाळेमध्ये काही भौतिक सुविधा करता येतात, ते पैसे आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदच्या वतीनं, जिल्हा परिषद सभा अध्यक्ष, सभापती, सर्व जिल्हा सदस्य वतीनं आणि त्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. परंतु शासनाचे जो नियोजन आहे तो कुठेतरी शासन चुकत आहे. पहिले शाळेला शिक्षक पाहिजे म्हणून आम्हाला शिक्षक मिळणे गरजेचे आहे. नाहीतर जिल्हा परिषद शाळा येणाऱ्या सत्रामध्ये संपूर्ण शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. विनोद भाऊ, की आपण आज उपोषण मंडपात मध्ये आलेले आहात, तर काय सांगाल या संदर्भामध्ये. आमच्या घटक पक्षाचे म्हणजे महायुतीतील घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्या आमचे सहयोगी आहेत सभापती जिल्हा परिषदचे भाऊ ईश्वरकर आणि शिक्षण विभागाचे सभापती असल्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहेत. गेली 3 दिवस साखळी उपोषणाला बसलेले आहेत. तर विषय समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. काल या संदर्भात स्थायीची मिटिंग पण झाली. त्या ठिकाणी आम्ही सीओ साहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना आम्ही प्रश्न विचारला की बाबा आपले सभापती उपोषणाला बसलेले आहेत, तर कसं काय करता येईल आपल्याला. तर सीओ साहेबांनी काल उत्तर दिलं की माझं वरिष्ठांशी वरती बोलणं झालेलं आहे सरकारमध्ये, त्यांनी 1 महिन्यामध्ये पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहेत आणि तोच मेसेज घेऊन मी या सभा मंडपामध्ये माझ्या सभापतींना समजवण्यासाठी आलेलो आहे की आपण असं या ठिकाणी उपोषण करतात. पण काल सीओ साहेबांनी वरिष्ठांशी बोलले आहेत आणि त्यांना शब्द मिळालेला आहे आणि रात्री पण माझं वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे, दादांशी बोलणं, परिणय दादांशी. त्यांनी सुद्धा म्हटलं की विनोद म्हणे 1 महिन्यामध्ये आपण जवळजवळ बॅकलॉग शिक्षणाचा पूर्ण करता येईल आपल्याला आणि येणाऱ्या वेळेस पालकमंत्री भंडाला येऊन आले, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, ते स्वतः येणार आहेत. तर मी तेच मेसेज घेऊन सभापती महोदयांकडे आलेलो आहे आणि त्यांना उपोषण सोडावं आपण, असं मी त्यांना आग्रह केलेला आहे. शबाले साहेब, आपण काय सांगणार. भाऊ सांगा, काय तुम्ही उपोषण मंडळाला भेट दिली, काय काय सांगाल. आम्ही मोहाडी पंचायत समितीचे सदस्य असून त्या ठिकाणी जो साखळी उपोषणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जो गोरगरिबांच्या मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत होता, त्या शाळेच्या माध्यमातून तो शिक्षण घेत होता, त्या ठिकाणी त्याला खंडित करण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. याची प्रचिती ज्या शाळा बंद दखल घेतल्या पाहिजे नाही. येणाऱ्या आलेल्या या अधिवेशनामध्ये आमची या भंडारा जिल्ह्याची मागणी त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मंजूर केल्या पाहिजे, हीच आमची मागणी राहील. आणि जर ती मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या दिवसात पूर्ण जिल्ह्याभर, आमच्या मोहाडी तालुक्यात नाही तर पूर्ण जिल्ह्याभर आम्ही ती मागणी रेटून धरू. त्यात आमचे पालकवर्ग, शिक्षक आणि गावातील जे होतकरू लोक आहेत त्यांना आपल्या पाठीशी घालून आम्ही त्या ठिकाणी एक मोठा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आयोजित गरजेनुसार बसलेले आहेत. वास्तविक गरज आहे आपल्या जिल्ह्याला, कारण प्रत्येक शाळेत परिषदचे विद्यार्थी दुसऱ्या खाजगी शाळेत जात आहेत, तर शिक्षकाच्या कमीमुळे. म्हणून एक आपल्या जिल्ह्याचे सभापती म्हणून जे साखळी उपोषण करत आहेत त्यांना आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्यांचा आमचा त्यांना सपोर्ट आहे.